रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात एमआयएम 23 तारखेला मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे। मोर्चा आधी जलील संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅली काढणार आहेत, त्यानंतर 23 तारखेला मुंबईमध्ये हा मोर्चा निघेल। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी जी मुस्लिम समाजाविषयी आणि मुस्लिम धर्मीयांविषयी जे वक्तव्य केले होते त्यांच्यावरती कारवाई करा, अन्यथा 5 दिवसांनंतर मुंबईत मोर्चा काढू असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला होता। आणि आता 23 तारखेला ते मोर्चा काढणार आहेत। ते स्वतः छत्रपती संभाजीनगरमधून निघतील, तर इतर जे शहरात आहेत तिथून देखील मोठ्या प्रमाणावरती नागरिक येणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। कसा असेल हा मोर्चा आणि मोर्चा काढण्याची वेळ का आली आहे तुमची? सरकारला विचारा हे प्रश्न। मी सरकारला एक अल्टिमेटम दिलं होतं की या देशामध्ये काही कायदा आहे, या राज्यामध्ये काही कानून आहे, काही पोलिसांनाही माहीत आहे की तुम्ही हे केलं तर अशी शिक्षा तुम्हाला होऊ शकतो, अशी कारवाई तुमच्यावर होऊ शकतो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त FIRs रजिस्टर करण्यात आलेले आहे। कोणत्या मुद्द्यावर? तर हे इकडचे जे रामगिरी आहे त्यांनी जे वक्तव्य केले होते प्रॉफेट मोहम्मदच्या संदर्भात, त्याच्या विरोधात एक रोष होता महाराष्ट्रामध्ये, पण नाही तर पूर्ण देशामध्ये आणि विदेशामध्ये पण त्याची प्रतिक्रिया लोकांनी दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकारला सांगितलं होतं की इतके FIRs रजिस्टर होऊन सुद्धा तुम्ही याच्यावर कारवाई करत नाही, उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येऊन त्याची पीठ राखण करतं आणि हे सांगतं की तुमच्या केशाला आम्ही हात लावू देणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही काय करायचं? हे लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे। याचा अर्थ हे नाही आहे की कोणीतरी उभे राहणार आहे आणि अशा प्रकारे एका जातीच्या बाबतीत अशा उल्लेख करणं म्हणजे याचा अंत होणारच नाही आहे। एकदा त्यांनी बोलल्यानंतर दुसरं कोणीतरी उभे राहणार आणि हे जे कम्युनल हेट्रेड तयार होत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये विशेषकर, कुठेतरी हे थांबवायला पाहिजे। म्हणून आम्ही सरकारला काही प्रतिसाद आला नाही। आता सरकारलाच पाहिजे असेल की तुम्ही या मुंबईला आणि आम्हाला संविधान भेट करा, ते संविधान भेट करण्यासाठी आम्ही मुंबईला 23 सप्टेंबरला जाणार आहे। आणि पूर्ण महाराष्ट्रातून मी जसं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राने कधीही इतकी मोठी रॅली बघितली नसेल जितकी आम्ही 23 सप्टेंबरला मुंबईला घेऊन येणार आहे। आणि तुम्ही आम्हाला भाग पाडलेले आहे। तुम्ही कारवाई केली असती तर बहुतेक आम्ही आले नसते, पण तुम्ही आम्हाला हे केलेलं आहे की आम्ही कारवाई करणार नाही, तर आम्ही मुंबईला येतो। आता कसं जाणार आहात तुम्ही? म्हणजे पायी? गाड्यामध्ये? नाही, गाड्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही तिरंगा रॅली घेऊन रिझर्वेशनच्या संदर्भात एक मोठी रॅली मुंबईमध्ये काढली होती, ते मुंबईपर्यंत काढली होती। मला असं वाटतं ते फक्त 20% होती। त्याच्या 5 पटीने जास्त गाड्या घेऊन आम्ही मुंबईकडे जाणार आहे 23 सप्टेंबर सोमवार। काय तुमच्या 23 सप्टेंबर पर्यंत अल्टिमेटम सरकारला असणार आहे? अल्टिमेटम आम्ही दिलं होतं, सरकारने काही कारवाई केली नाही। आता आमची तयारी आहे, आम्ही येणार आहे। आता तुम्हाला कारवाई करायची आणि तसंही ते करणार नाही, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्टपणे त्याची पीठ राखण करून सांगितलं की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही। तर मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य काय असतं? जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतं तर त्या शपथमध्ये ते काय उल्लेख करतो? जे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आज गप्प बसलेले आहे, IPS ची परीक्षा पास करताना जेव्हा ते आपला ड्रेस घालतात त्यावेळी त्यांना एक शपथ घ्यावी लागतं। त्या शपथमध्ये काय उल्लेख असतं की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आम्ही लोकांच्या हितासाठी काम करणार, न्याय देणार आहे। सगळं विसरलेले आहे फक्त राजनैतिक दबावामुळे। तर त्याची एक प्रत आम्ही पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही देणार आहे। बरं, कुणाकुणाला ती प्रत देणार आणि मुंबईमधनं तुम्ही कसं जाणार? मुंबईमध्ये आम्ही एक आता कमिटी तयार केली, आता आम्ही सगळ्यांची चर्चा केलेली आहे, डेट निश्चय करण्यात आलेला आहे। आता हे जे आम्ही रॅली काढणार आहे ते काही MIMची रॅली आहे असं नाही आहे। जे लोक आपले प्रॉफेट मोहम्मदवर प्रेम करणारे आहे
ते कोणत्याही राजनैतिक पक्षाशी संबंधित असू द्या, कोणत्याही जमातीशी संबंधित असू द्या, कोणत्याही संघटनाशी संबंधित असू द्या, ते एक मुसलमान म्हणून तिथे येणार आहे. आणि आमच्या सोबत अनेक असे सेक्युलर नॉन मुस्लिम्स पण ज्यांना हे राज्य वाचवायचं आहे, ज्यांना हे सांगायचं आहे की नाही, ह्या राज्य कोणी चालवत असेल तर त्यांच्या गुंडागर्दीप्रमाणे चालवणार नाही, विधानाप्रमाणे हे चालवायला पाहिजे. म्हणून हे लोकांनाही आम्ही निमंत्रण देणार आहे. ते लोकही आमच्या सोबत राहतील. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवर कारवाई होत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून मुस्लिम समाज मुंबईमध्ये पोहोचेल आणि संविधानाची जी प्रत आहे ते मुख्यमंत्री आणि जे अधिकारी आहेत त्यांना ते देणार आहेत. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.